नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ग्रॅज्युएशन हे आपले यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीतून केलं असेल आणि आपल्याला समोर शिक्षणासाठी आता मायग्रेशनची गरज आहे, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे मायग्रेशन हे आलेले नाही आहे. त्यांना आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरून फॉर्म भरून आपल्याला ऑनलाईन चलन करायचं आहे आणि मायग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचा असं प्रॉब्लेम आहे की मायग्रेशन सर्टिफिकेट हे हरवलेलं आहे किंवा काही कारणास्तव ते आपल्याला मिळत नाहीये. तर आपल्याला ते मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा कशा पद्धतीने काढायचंय ती माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे माझं मायग्रेशन सर्टिफिकेट आहे. हे मी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमधून ऑनलाईन पद्धतीने मागवलेलं आहे आणि हे मला प्राप्त सुद्धा झालेलं आहे. तर हे सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवायचंय किंवा त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे. हे बघा, मायग्रेशन सर्टिफिकेट हे यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीतून मला प्राप्त झालेलं आहे. तर हे कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि काय करायचं आहे, जर लिंक ओपन होत नसेल तर काय करायचं आहे. ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन करतो, पेमेंट करतो आणि ॲप्लिकेशन फिलअप करण्यासाठी आपल्याला जी लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन होत नाहीये, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील जे क्रोम ब्राउझर आहे, क्रोम ब्राउझरवरती ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी YCMOU जी युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इंटरफेस दिसेल आणि जी फर्स्ट नंबरची लिंक आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला आपल्या मोबाईल स्क्रीन डेस्कटॉप करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला या पद्धतीने इथे जे 3 डॉट दिसतात त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी डेस्कटॉप साईट यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण बघू शकता आपल्याला YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी या पद्धतीचा जो वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता आपण, या ठिकाणी आपल्याला स्टुडंट कॉर्नर हा ऑप्शन दिसतोय. बघा, स्टुडंट कॉर्नरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टुडंट कॉर्नरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकता आपला जो 15 नंबरचा पॉईंट आहे, 15 नंबरचा जो पॉईंट आहे इथे दिसतोय आपल्याला मायग्रेशन आणि क्लिक हिअर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला या QR कोड स्कॅन करून आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. आता पेमेंट करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण हे पूर्ण व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे की नोट दिलेली आहे, ओनली स्कॅन थॉट कॅमेरा गुगल लेन्स लाईक और स्कॅनर डायरेक्टली अँड ओपन लिंक. डू नॉट स्कॅन थॉट गुगल पे, फोनपे आणि UPI ॲप्स. जे UPI ॲप्स म्हणजे गुगल पे, फोनपे असतील त्यांनी हे स्कॅन होणार नाही आहे. आपल्याला ओपन करायचं आहे. आता ते मग नंतर आपल्याला पेमेंट कसं करायचं आहे जर हे स्कॅन होत नाही आहे तर आपल्याला त्यासाठी समोरवर जी लिंक दिलेली आहे ही लिंक, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्टली या पेमेंटवरती येईल. आपल्याला त्यासाठी मायग्रेशन फी ही 400 रुपये भरायची आहे. 400 रुपये फी भरायची आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे आपलं जे नाव आहे, जे आपल्या कार्डवरती नाव आहे, आपल्या सर्टिफिकेटवरती नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी PRN नंबरसुद्धा टाकून घ्यायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मेल ID सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी संपूर्ण डिटेल्स भरतो आणि थोडा पॉज करतो व्हिडिओ. हे बघा, संपूर्ण डिटेल्स मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. आता ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड केल्याच्या नंतर चेक नेसेसरी इन्फॉर्मेशन केअरफुली बिकॉज वन्स पेमेंट डन दॅन विल बी नॉट अलाउड टू मेक एनी चेंज. म्हणजे आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं आहे. एकदा पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला ते पेमेंट रिफंड होणार नाही आहे आणि अर्ज जो आहे तो दुरुस्तही होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित करायचं आहे. आता फीस टोकन सक्सेसफुली जनरेट, आपल्याला कंटिन्यू ओके यावरती क्लिक करायचं आहे. आता बघू शकता आपण हे आपलं
जे टोकन नंबर आहे हा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कॅप्चा सुद्धा भरून घ्यायचा आहे आणि सर्च अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे। सर्च अँड प्रोसीड क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे फीज टोकन व्हॅलिड म्हणजे त्याची तारीख किती आहे, व्हॅलिड टोकन किती आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे आणि फी किती भरायची हे सुद्धा या ठिकाणी शो करत आहे। आपलं नावसुद्धा या ठिकाणी सर्च करेल, मोबाईल नंबर, मेल ID, मायग्रेशन फीज हे सुद्धा या ठिकाणी आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला PRN नंबरसुद्धा दिसेल। आता यानंतर आपण आय ॲक्सेप्ट ऑल टर्म अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर प्रोसीड करायचं आहे। आपण बघू शकता परत आपल्याला डू यू वॉन्ट टू कंटिन्यू अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि व्यवस्थित वाचून घेऊन आपल्याला आलो करून आपल्याला समोरचं यस या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता यस या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीनं आपल्याला पेमेंटचा ऑप्शन क्लिक होईल। आता UPI या ठिकाणी आपण UPI पेमेंट करू शकतो। बघा मी या ठिकाणी UPIचा ऑप्शन निवडतो। फोनपे, गुगल पे जे आपल्याला हे वाटेल ते या ठिकाणी निवडायचं आहे आणि डायरेक्टली आता या पद्धतीने आपल्याला ते पेमेंट पूर्ण करून घ्यायचं आहे। आता या पद्धतीने पेमेंट करायचं म्हणजे QR स्कॅन होणार नाही आहे, परंतु आपण जी इन्फॉर्मेशन भरली ती इन्फॉर्मेशन भरल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीचा पॉपअप दिसेल। आता आपल्याला तो पूर्ण करून घ्यायचा आहे, पेमेंट व्यवस्थित पूर्ण करून। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रोसिजर आपण कंप्लीट केल्याच्या नंतर जी पेमेंट रिसिप्ट आपण 400 रुपयाचं पेमेंट करणार आहोत ती पेमेंट रिसिप्ट आणि आपलं जे ग्रॅज्युएशनचा मार्क मेमो आहे फायनल इयरचा तो मार्क मेमो मायग्रेशनची जर आपल्याजवळ झेरॉक्स असेल तर ती झेरॉक्स आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हरवल्याची तक्रार करायची आहे, कंप्लीट करायची आहे आणि तिथून ओशी घ्यायची आहे। ओशी घेतल्याच्या नंतर आपल्याला ती ओशीची झेरॉक्स, आपल्या आधार कार्डची झेरॉक्स, आपल्या मार्क मेमोची झेरॉक्स आणि आपण जे पेमेंट केलेले आहे ते पेमेंटची रिसिप्टची झेरॉक्स या संपूर्ण याचा एक बंच तयार करायचा आहे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या अधिकृत आपले जे केंद्र आहे YCMUचं यावरती आपल्याला स्पीड पोस्टाने प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची। म्हणजे आपला जो बंच तयार केलेला आहे आपण तो संपूर्ण बंच झेरॉक्स बंच आपल्याला YCMUच्या युनिव्हर्सिटीला पाठवायचा आहे। आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी कॉल येऊ शकतो, मला आला होता, त्यामुळे मी आपल्याला सांगतोय की व्हेरिफिकेशनसाठी कॉल येऊ शकतो आणि नंतर आपल्याला 8 दिवसाच्या आतमध्ये आपलं जे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे हे स्पीड पोस्टाने घरी येईल। बघा माझं सुद्धा आलेलं आहे, या पद्धतीने आपलं मायग्रेशन सर्टिफिकेट घरी नक्की येणार आहे। आणि मित्रांनो, आपल्यासाठी एवढा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।